बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने रत्नागिरीत धरणे आंदोलन धरून निषेध करण्यात आला। हिंदूंवरील अत्याचार सहन केले जाणार नाहीत। भारत सरकारने बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराची काळजी घेऊन बांगलादेशला समज देण्याची मागणी करण्यात आली आहे। बांगलादेशातील अत्याचार मानवाधिकार संघटनेला दिसून येत नाही का, असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केलाय। आंदोलनाला शिवसैनिकांचा मोठा प्रतिसाद लाभला। माजी पालकमंत्री आणि आमदार उदय सामंत, किरण सामंत, राहुल पंडित, बिपिन बंदरकर, आबा पाटील, महेश सामंत, विजय खेडेकर आदी अनेक शिवसैनिक यावेळेस उपस्थित होते। जय श्रीराम! जय श्रीराम! जय जय श्रीराम! त्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज आपण सगळेजण इथे या ठिकाणी रस्त्यावर आलेलो आहोत, आंदोलन करत आहोत। बांगलादेश आपल्या उपकारकर्त्याला विसरलेला आहे। त्याने एक लक्षात ठेवावं की 1971 साली पाकिस्तान पासून त्याची सुटका भारतातल्या सत्ताधाऱ्यांनी केंद्र नेतृत्वाने केलेली आहे, पण आज तो ते उपकार विसरलेला आहे। जसं पाकिस्तान पासून बांगलादेशची निर्मिती झाली आणि आज बांगलादेश स्वतंत्र झाला, परंतु तो जर आपले उपकार विसरला असेल आणि तिथल्या हिंदू समाजावर जर अत्याचार करत असेल, तर जसं आम्हाला तो निर्माण करता आला तसा तो भारताला जोडता देखील येऊ शकतो। आज विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून जे बांगलादेश सरकारच्या विरोधामध्ये आपल्या भारतातील हिंदू समाजातील लोकांवर जो अन्याय होतोय, त्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या वतीने इथं जे आंदोलन उभारण्यात आलेलं आहे, त्या आंदोलनासाठी उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, राज्यामध्ये काही दिवसापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये महायुतीचं सरकार आलं आणि सरकार आल्यानंतर या महायुतीचा आमदार म्हणून काम करत असताना जे धरणे आंदोलन या ठिकाणी धरण्यात आलेलं आहे, त्याचा पूर्णतः समर्थन करण्यासाठी आणि त्याला जाहीर पाठिंबा देण्यासाठी मी आणि राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण भैया या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत। या आंदोलनाच्या माध्यमातून बांगलादेशच्या सरकारला देखील हा पूर्ण महाराष्ट्रातनं इशारा आहे की ज्या पद्धतीनं इस्कॉन मंदिराच्या बाबतीमध्ये बांगलादेशच्या सरकारनं पहिल्यांदा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी असणाऱ्या अल्पसंख्याक हिंदूंवर अतिशय वाईट पद्धतीनं अत्याचार करायला सुरुवात केली, त्याचा निषेध म्हणून रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणी आज विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून हे धरणे आंदोलन होतंय। मला विश्व हिंदू परिषदेच्या सगळ्या आपल्या सहकाऱ्यांना देखील एक शब्द द्यायचा आहे की भविष्यामध्ये हे आंदोलन झालं म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही, तर या सगळ्या गोष्टीचा आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला पाहिजे। आणि ज्या पद्धतीनं या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर पाकिस्ताननं डोळे वटारून बघण्याची हिंमत देखील भारतावर केली नाही, तशाच पद्धतीची परिस्थिती बांगलादेशची करावी, ही मागणी या आंदोलनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या मार्फत आपण सगळ्यांनी केंद्र शासनाकडे केली पाहिजे। मला असं वाटतं की आज पूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये हे जे काही धरणं आंदोलन होत आहेत, हा शांततेनं बांगलादेशला दिलेला इशारा आहे। आणि बांगलादेशमध्ये इस्कॉनच्या मंदिरापासून ज्या पद्धतीनं ही सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर भारतातले जे हिंदू बांधव असतील किंवा भारतातले अल्पसंख्याक त्या ठिकाणी जे राहतात त्यांच्यावर जो अत्याचार होतोय, हा अतिशय निषेध करण्यासारखा आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की असा प्रयोग एकदा पाकिस्ताननं देखील करून बघितलेला होता, त्याला सडेतोड उत्तर हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणि केंद्र सरकारनं दिलंय। तर या आंदोलनाच्या माध्यमातून आमची हीच मागणी आहे की बांगलादेशनं स्वतःच्या अवकातीमध्ये राहिलं पाहिजे, चांगल्या पद्धतीनं आमच्या लोकांना जिथे मान सन्मान दिला पाहिजे, नाहीतर केंद्र सरकारनं ज्या पद्धतीनं पाकिस्तानची परिस्थिती केलेली आहे तशीच ती बांगलादेशची करू शकते आणि ती करावी, यासाठी मला असं वाटतं हे पूर्ण आंदोलन आहे। आज अतिशय शांततामय वातावरणामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे आणि मी शिवसेनेचा एक पदाधिकारी म्हणून, शिवसेनेचा आमदार म्हणून हे देखील जाहीर केलेलं आहे की अशा पद्धतीनं ज्यावेळी अत्याचार हिंदू धर्मावर किंवा हिंदू लोकांवर होतील, तेव्हा आमची पूर्ण शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचं समर्थन करेल आणि रस्त्यावर उतरेल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा,
सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.